बँकेचे चेअरमनकडून उत्तर असं मिळालं की तशी आधीतच नाही नेमकी काय स्थिती? आज जळगाव जिल्हा बँकेची 110व्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे पहिला प्रश्न उपस्थित केला की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेचे कर्जमाफी झालेले शेतकरी आहेत किंवा इतर वेळी पीक कर्ज देताना सिबिलची तपासणी करू नये असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट आदेश आहेत. या उपरही आज नॅशनल बँक असो की जिल्हा बँक असो सिबिल प्रत्येकाचं चेक होते आणि प्रत्येक क्षेत्रातील रुपये शुल्कापोटी जमा करावे लागतात. मी आज माननीय चेअरमन यांना हा प्रश्न विचारला की या संदर्भात वस्तुस्थिती आपण स्पष्ट करावी, परंतु चेअरमन साहेबांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला शासनाने एकीकडे मुख्यमंत्री स्वतः पत्रकार परिषद घेऊन असं सांगतं की कोणत्याही शेतकरी सिबिल चेक होणार नाही. जे शेतकरी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेत OTS झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे पुढे सिबिल चेक करून त्यांना कर्ज न मिळण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती, परंतु या उलट परिस्थिती आज माननीय चेअरमन संजय पवार यांनी मागितले की आम्हाला कोणते आदेश नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना सिबिल चेक होईल आणि त्यांचे शुल्क आकारले जातील. त्यामुळे आम्ही शेतकरी संभ्रमात पडलो आहे. याबद्दल सरकार जे संचालक मंडळात आमदार आहेत त्यांनी लवकरच सरकार दरबारी याबद्दलची सुस्पष्टीकरण तसे लेखी आदेश आणावे आणि जर लेखी आदेश आलेले नसतील तर मग सरकार खोटं बोलत आहे आणि जर आदेश येऊन जर जिल्हा बँक अशी शुल्क आकारत असतील तर मग जिल्हा बँक दोषी आहे. याबद्दल आम्ही शेतकऱ्यांमध्ये अत्यंत गंभीरपणे आम्ही मागणी करतोय की याबद्दल सुस्पष्टता स्पष्ट व्हावी व जी आकारणी आहे सिबिलची ती तातडीने रद्द व्हावी. शेतकऱ्यांची कोणत्याही शेतकऱ्याचं सिबिल चेक करून या स्पष्ट आदेश असताना सिबिल अवैधपणे चेक होत आहे. सरकारने याबद्दल जर आदेश काढले असेल आदेश काढावे. आणि दुसरी जळगाव जिल्ह्याचे वैभव मधुकर सहकारी कारखाना वसंत सहकारी साखर कारखाना मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करताना अत्यंत गोंधळाची परिस्थिती केली आहे. बँकेने फक्त आपलं कर्ज उद्दिष्ट लक्षात घेता अत्यंत तातडीने विक्री केली, परंतु कामगारांची देणी PDF मालमत्तांचं वितरण वगैरे काही नाही, त्यामुळे अत्यंत गोंधळाची परिस्थिती आहे. तसेच वसंत साखर कारखान्याबद्दल माननीय चेअरमन यांनी भरपूर मला माहिती दिली की त्याचे संस्थापक वगैरे जर एवढा ऐतिहासिक कारखाना जिल्हा बँकेने विक्री करण्याची का पुनरुज्जीवितचा प्रस्ताव काही होऊ शकत नाही का? आज आपण केंद्र सरकार इफको किंवा अमूल सारख्या कंपन्या किती तत्वावर चालवायला देत आहेत, तशा संदर्भात वसंत सहकारी साखर कारखाना आणि मधुकर सहकारी साखर कारखाना याचे पुनरुज्जीवन व्हावे तरच सरकार टिकणार आहे. आणि मला तर सहकारचा कणा असणारा जेडी बँकेने फक्त विक्री करणे बरोबर ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळे आज आम्ही सर्वसाधारण सभेत मागणी केली की याबद्दल पुनर्विचार व्हावा आणि सहकारातून सुरू व्हावं. या प्रामुख्याने आमच्या दोन मागणी.